कोरटकर, जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि या निवडणुका असणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आणि वेगवेगळ्या शहरांमधल्या महापालिका निवडणुका। पण विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका ज्या पद्धतीने युती आणि आघाडी या दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात लढवल्या आणि एकमेकांसोबत काही पक्षांसोबत युती आणि आघाडी लढली, त्याच पद्धतीने या निवडणुका होणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। कारण आता युती आणि आघाडी होणार का इथपासून चर्चांची सुरुवात आहे। कारण त्याच विषयाबाबतीत महाराष्ट्रामध्ये सध्या संभ्रम पसरलाय। एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा आहे, पण त्याचबरोबर महापालिका निवडणुका आता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती एकत्रित लढवणार का, किंवा महाविकास आघाडीमधला पवार गट त्याचबरोबर शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस हे एकत्र लढवणार का, इथपासून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या शक्यतांबद्दल आपल्याला बोलायचं आहे आणि वेगवेगळ्या नेत्यांची काही वक्तव्य सुद्धा गेल्या काही दिवसात पुढे आली आहेत। त्यामध्ये कुठले संकेत लपल्यात का, त्याचे अर्थ नेमके काय आहेत आणि वेगवेगळ्या पक्षांची एकला चलोची भूमिका आता आहे का, याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचं आहे। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आहेत, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके सुद्धा आहेत, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आहेत, राजकीय विश्लेषक किरण तारे आहेत आणि राजकीय विश्लेषक राजेश कोचरेकर सुद्धा आहेत। माझा पहिला प्रश्न नवनाथ बन यांना आहे। नवनाथ, जसं प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा रवींद्र चव्हाण यांनी हाती घेतली तेव्हा त्यांचं एक वक्तव्य आहे ज्याची फार चर्चा होते आहे, ते म्हणजे आपली खरी लढाई ही आपल्या विरोधकांसोबत नाही आहे तर ती आपल्या सहकाऱ्यांसोबत आहे असं म्हटलंय। मग हीच भूमिका तुमची महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राहणार आहे का? हे आम्ही वेळोवेळी स्पष्ट केले। आज देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, या तिघांचीही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई महापालिका, राज्यातील इतर महत्त्वाच्या महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका या सर्व निवडणुकीमध्ये आम्ही महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, यामध्ये कुठलीही शंका नाही। एवढंच नाही तर या संदर्भामध्ये आजच शंभूराज देसाई जी असतील, आमचे चंद्रशेखर बावनकुळे असतील, रवींद्र चव्हाण जी असतील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ आणि उदयजी सामंत यांच्या उपस्थितीमध्ये महायुती समन्वयाची बैठक देखील आहे। आम्ही एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी तिन्ही पक्षाची वारंवार सातत्यानं बैठक होतात, त्याची आजच बैठक आता आपल्या विधान भवन परिसरामध्ये सुरू देखील आहे। त्यामुळे आम्ही महायुती म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। ज्या पद्धतीनं विधानसभेला महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला कौल दिला आणि या राज्यामध्ये भूतोन भविष्यामध्ये येईलच, मागच्या काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात यश महायुतीला मिळालेलं आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, महापालिकेच्या निवडणुकीत देखील आम्ही महायुती म्हणून एकमेकांसोबत घेऊन सामोरं जाणार आहोत। आणि रवींद्र चव्हाणजी यांचं जे वक्तव्य तुम्ही कोट केले ते अर्धवट आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की येणारी लढाई आपल्या प्रतिस्पर्ध्यांसोबत असणार आहे आणि त्या प्रतिस्पर्ध्यांसोबतच्या लढाईमध्ये आपल्याला बाजी मारायची, या संदर्भातलं रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य होतं। कृपया ते वक्तव्य घेऊन गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका। देवेंद्रजी असतील किंवा आमचे रवींद्र भाऊ असतील यांनी काल आपल्या चॅनलला मुलाखत दिली होती, त्यामध्ये स्पष्ट सांगितलं की आम्ही महायुती म्हणून येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला सामोरे जाऊ। महायुती म्हणूनच कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम आमचं सातत्यानं होतं। जिथं ज्या भागामध्ये आमची ताकद कमी असेल तिथं राष्ट्रवादी किंवा शिवसेनेची ताकद घेऊ, जिथं आमची जास्त ताकद आहे दोन्ही पक्षांना आम्ही ताकद देण्याचा प्रयत्न करू आणि महायुती आमचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न असेल। आणि वारंवार बाकी खरं तर तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो की आम्ही सातत्यानं महायुती म्हणून बैठका घेतोय, सगळ्या चर्चा करतोय, पण दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीची निवडणूक झाल्यापासून ना एक बैठक आहे ना चर्चा आहे, त्यांच्यामध्ये कुठेही ताळमेळ नाही। पण दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी आणि आमचे सगळे मित्र पक्ष एकमेकांना सोबत घेऊन आम्ही पुढे जातोय। ठीक आहे, मला कपिल ढोके यांच्याकडे जायचं आहे। महायुतीबाबतची भूमिका आणि जो की सगळ्यात मोठा पक्ष आहे भाजप, त्याचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी ती मांडली आहे। मला कपिल ढोके यांच्याकडून जाणून घ्यायचं की महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय? महाविकास आघाडीचं सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे चाललेलं आहे। आमचे तिन्ही पक्षाचे नेते ज्या ज्यावेळी माध्यमांसमोर असतात, ज्या ज्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये जातात, त्या त्यावेळी कार्यकर्त्यांना प्रचंड आत्मविश्वास देऊन
येणाऱ्या निवडणुका ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार आणि आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीनही पक्षांच्या एकत्रित महाविकास आघाडीने चांगल्या पद्धतीचं यश संपादन केलं. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी काही कारणानं त्या ठिकाणी यश येऊ शकलं नाही. तरी सुद्धा महाविकास आघाडीने तीनही पक्षाच्या लोकांनी आपापल्या कार्यकर्त्यांना विश्वास दिलेला आहे. प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते ग्राउंड लेवलवरती सक्षमपणे काम करत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी हे विधानसभेच्या दुसऱ्या दिवसपासून महाविकास आघाडीने सुरू केलेली आहे. ठीक आहे, एखाद्या दोन ठिकाणी मतभेद असतील, दोन ठिकाणी काही कारण असतील, त्या ठिकाणी सुद्धा स्थानिक स्तरावरच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याच्या सूचना तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आपापल्या पक्षाने दिलेल्या आहेत. आता नवनाथ बन या ठिकाणी सांगत होते की आमची प्रचंड जोरात तयारी चालू आहे, आमच्या बैठका झाल्या, असं झालं तसं झालं. पण मुळात सौरभजी मला हे विचारायचं आहे की निवडणुका घ्यायची भीती का आहे? म्हणजे अजूनही निवडणुका घेण्याचा जसा पाहिजे त्या पद्धतीनं शासन स्तरावरचा वेग दिसत नाही. मध्यंतरी कुठेतरी 1 महिना परत वाढवला गेला. प्रभाग रचनेमध्ये वेळ जातोय, यात वेळ जातोय. निवडणुकीच्या तारखा जाहीर करा. महाविकास आघाडी आणि सगळे लोक तारखांची वाट पाहत आहेत. मुळात यांना निवडणुका नको आहेत, कारण यांना सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन निवडणुका जिंकण्याचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचं सगळं आलबेल चाललं आहे. महायुतीमधल्या नेत्यांची वक्तव्य जर आपण पाहिलं असेल, आज कुणीतरी म्हणजे अजित पवारांनी शिंदेचा कोणीतरी माणूस आज पक्षात घेतला. महायुतीमध्ये खरंच सौख्य आहे का, याचं उत्तर सुद्धा नवनाथ बन यांनी दिलं पाहिजे. मला वाटत नाही की महायुतीत कुठेतरी सगळं काही चांगलं चाललेलं आहे. महाविकास आघाडीचं सगळं सुरळीत चाललेलं आहे. महाविकास आघाडी एकत्रित आहे. आजही आम्ही एका विचारावर काम करत आहोत. ठीक आहे, मग तुम्ही जर एकाच विचारात आहात, एकाच नोटवर तुम्ही आहात कपिल डोके, तर मग मराठीच्या मुद्द्यावरून ना कुठला अजेंडा, मराठी हाच अजेंडा असं म्हणत जी सभा बोलवण्यात आली होती, त्या सभेला काँग्रेसचा कुठलाच नेता उपस्थित का नव्हता? तुमचे सहकारी पक्षातले उद्धव ठाकरे त्या सभेला होते. नाही, ठीक आहे, ते एका सभेचा आपण एका सभेच्या वेळी जरी आमचं कोणी त्या ठिकाणी जाऊ शकलं नाही, पण मराठीच्या मुद्द्यावरती जाऊ शकलं नाही असं कसं? इतकी मोठी फळी आहे राज्यात काँग्रेसच्या नेत्यांची, एकही नेता जाऊ शकला नाही याच्यावर आम्ही कसा विश्वास ठेवायचा? त्यामागे नक्कीच काहीतरी काँग्रेसची रणनीती असणार, नाराजी असणार जी चव्हाट्यावर आली त्या निमित्ताने. एका सभेला उपस्थित राहिल्यानं काही महाविकास आघाडीवर त्याचा परिणाम होत नसतो. सगळ्यात महत्वाचं आहे की ज्यावेळी मराठीचा मुद्दा आला त्यावेळी तीनही पक्षांची भूमिका एक होती. उद्धव ठाकरे साहेब सुद्धा मराठीसाठी लढत होते, राष्ट्रवादीचे नेते सुद्धा मराठीसाठी लढत होते, आणि आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी सुद्धा मराठीसाठी त्या ठिकाणी योग्य ती जनजागृती, मराठीसाठी लढा देण्याचं काम, निषेध नोंदवण्याचं काम आणि मराठी बद्दल एक 500 साहित्यिकांना पत्र लिहून आपली मराठी का वाचली पाहिजे या पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मराठीच्या मुद्द्यावर भाजपच्या लोकांनी तर मराठीचा विषय काढूच नाही. ज्यांनी मराठीवर घाव घालण्याचा प्रयत्न केला ते काय मराठीबद्दल बोलतात? नवनाथ बन थेट तुमच्यावर आरोप केलाय. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी 500 लोकांना पत्र लिहिण्याचं काम केलं, पण त्यांना 5 मिनिटांमध्ये वरळी डोंबला उपस्थित राहायला वेळ नाही, कारण त्यांना भीती आहे की आपले हिंदी भाषिक मतं त्या ठिकाणी निघून जातील. आणि काँग्रेसनं मराठीबद्दलची अस्मिता सांगू नये, मराठीचं पहिलं विद्यापीठ आणि मराठीसाठी काय केलं हे लोकांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. सगळ्यात महत्वाचं एवढा हास्यास्पद दावा करण्यात येतोय की महायुतीला निवडणुकांची भीती आहे. हे कोण सांगतं? काँग्रेस, जे अनेक निवडणुकांमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये विक्रमी पराभव काँग्रेसचा झालाय. आजपर्यंत कुठल्याही नेत्याच्या नेतृत्वामध्ये एवढ्या निवडणुकीत पराभव झाला नसेल, एवढा पराभव राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये देशभरातल्या सगळ्या निवडणुकांमध्ये झालाय. त्यामुळे निवडणुकीला कोण घाबरतंय आणि निवडणुकीपासून कोण पळ काढतंय हे काँग्रेसनी कृपया सांगू नये. भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी विधानसभा निवडणुका होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका का लांबवल्या? का तारखा जाहीर करत नाही? कोर्टामध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर करा ना. कोर्टामध्ये तुमचे चेहरे चपाटे जातात. कोर्टामध्ये जाणाऱ्या लोकांची जर हिस्ट्री पाहिली तर हे भारतीय जनता पार्टीशी संबंधित लोक असतात. कोर्टात होतं
महाविकास कोर्टामध्ये सुद्धा तुमचीच लोक जातात, यांना संघटितपणे भ्रष्टाचार करायचा म्हणून निवडणुका होऊ देत नाही. हे कसं काय हिंमत असेल तर तारखा जाहीर करा ना, का वेळ करू नका? होणार, घाबरू नका, हिंमतीचा प्रश्नच नाही. हिंमत असेल नवनाथ बंद तर तारखा जाहीर करा. आपल्याला माहिती आहे की सर्वसामान्य जनतेच्या कोर्टात भाजपला नाकारणार आहे. आपल्याला पुन्हा एकदा महाविकास आघाडी महाराष्ट्रात देखील पराभव होणार. तारखा जाहीर करण्याला काही विलंब नाहीये. आता पावसाळा आहे, जशा पावसाळा संपेल तशा निवडणूक आयोग तारखा जाहीर करेल. घोडा मैदान दूर नाही. बिहारमध्ये देखील काँग्रेसचा पराभव होणार आहे. राहुल गांधी सातत्यानं अपयशी असलेले नेते आहेत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील यांचे महाराष्ट्रातील सगळे नेते देखील तोंडावर पडतील. कारण आम्ही महायुती म्हणून राहुल गांधींना ज्यावेळी राहुल गांधींना यांच्या नेतृत्वामध्ये भक्कमपणे निवडणुकीला सामोरं जाईल. बिहार निवडणुकीमधील राहुल गांधींचं काय होईल हे देखील बिहारची जनता सांगेल. सौरभजी, आज महाराष्ट्राचा विषय आहे. महाराष्ट्रामध्ये आमचे नेते देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा असतील, या सर्व महाविकास आघाडीच्या लोकांना पराभूत करण्यासाठी आणि महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज आहेत. ठीक आहे. रुपालीताई ठोंबरे पाटील सुद्धा आपल्यासोबत आहेत. कपिल डोके, मी येतो तुमच्याकडे. रुपालीताईंकडे मला जायचं आहे. रुपालीताई, राष्ट्रवादीमधली अंतर्गत भावना नेमकी काय आहे? या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिकेच्या निवडणुका तुम्ही एकत्रितपणे लढणार आहात? पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका या महायुतीत लढायच्या का अजून वेगवेगळ्या लढायचा, हा सर्वस्वी निर्णय हे युतीतले आमचे जे वरिष्ठ नेते आहेत, म्हणजे आमच्याकडनं आमचे अजितदादा, शिवसेनेकडनं शिंदे साहेब, भाजपकडनं आपले देवेंद्र फडणवीस साहेब हे घेणार आहेत. आणि मुळामध्ये लक्षात घ्या की खासदारकी झाली, विधानसभा झाली, आता हे जे म्हणतायत की निवडणूक आयोग तारखा जाहीर करणार आहे, तरी लक्षात घ्यावे की प्रभाग रचनेसाठी सगळा आयोगाचा कार्यक्रम हा जाहीर झालेला आहे. 6 ऑक्टोबर पर्यंत प्रभाग रचना या जाहीर होतील आणि त्याच्यानंतर तातडीने या निवडणुका होतील. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षातल्या आपल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत की सज्ज राहा. मग आमचा पक्ष असू द्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष, भाजप असू द्या किंवा एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसेना असू द्या, त्यामुळे कोणीही निवडणुका लांबवत नाही. महायुतीचे वरिष्ठ नेत्यांनी आतापर्यंत तरी सांगितलेलं आहे की हो, आम्ही एकत्रितपणे निवडणुका लढवणार आहे. तरी सुद्धा हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही एकत्र लढतोय का अजून काही नवीन भूमिका घेतोय, हे आमचे वरिष्ठ नेते जसा आदेश देतील त्याप्रमाणे चालणार आहेत. आणि मुळामध्ये महाविकास आघाडीचे जे आमचे सहकारी बसलेले आहेत बंधू, त्यांना तरी माहितीये का ते महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे का वेगळी लढणार आहे? टाकाला जाऊन भांडायला कोणासारखं करूच नाही. मी असेल, नवनाथ भाऊ असेल, आम्हाला वरिष्ठ काय निर्णय घेणार आहेत हे काय आम्हाला कसं कळणार आहे? आम्ही ज्योतिषी नाही होत ना की आम्हाला हा निर्णय कळाला. हे जेव्हा आमचे वरिष्ठ नेते एकत्रितपणे बसतील, जो आम्हाला आदेश देतील त्याच्याप्रमाणे आम्ही आदेशाचं पालन करणारे कार्यकर्ते आहोत. ठीक आहे. पण रुपालीताई, ठीक आहे, कपिल डोके बोला. तुम्ही कपिल डोके बोला. मुळात या ठिकाणी सुटका नाही. मी नेहमी सांगत आलेलो आहे सौरभजी, ज्या वेळी महायुती संदर्भातल्या डिबेटमध्ये मी उपस्थित राहतो त्यावेळी सुरुवातीला सुद्धा मी सांगितलं होतं, एखाद्या चांगल्या उद्देशानं एकत्र आलेली लोक हे कायम एकत्र राहू शकतात, पण वाईट उद्देशानं कुठल्याही परिस्थितीत बोलू द्या. मला प्रश्न विचारला, मला उत्तर द्या. हो रुपालीताई, ऐकून घ्या. मी महायुती बद्दल ज्या वेळी मला प्रश्न विचारतात त्या वेळी नेहमी बोलत असतो की चांगल्या उद्देशानं आलेली लोक एकत्र राहू शकतात, पण वाईट उद्देशानं आलेली लोक एकत्र राहू शकत नाही. वाईट उद्देशानं आलेली लोक एकत्र राहू शकत नाही. आपण जर इथेच पाहिलं असेल तर रुपाली चाकणकर आणि नवनाथ बन या दोघांच्या वक्तव्यांमध्ये किती मोठा फरक आहे. नवनाथ बन म्हणतात की आम्ही
रुपाली ठोंबरे पाटील आणि नवनाथ बन यांच्या वक्तव्यांमध्ये किती मोठा विपर्यास आहे की नवनाथ बन सांगतात की आम्ही एकत्रितपणे निवडणुका लढवणार आहोत, आम्ही भक्कमपणे लढवणार आहोत, आणि रुपाली ठोंबरे पाटील म्हणतात की आम्ही येणाऱ्या निवडणुका या आमचे नेते ठरवतील, आमच्या कुणाच्याही हातात नाही. म्हणजे सुसूत्रता नाही. मी पुन्हा एकदा सांगतो की महायुती हे वाईट उद्देशाने एकत्र आलेली लोक आहेत, यांच्यामध्ये सुसूत्रता नाही, प्रवक्त्यांमध्ये सुसूत्रता नाही, नेत्यांची वक्तव्य पाहिली तर नेत्यांमध्ये सुसूत्रता नाही. त्यामुळे महाविकास आघाडी महाविकास आघाडीची चिंता तुम्ही करायची गरज नाही. रुपाली पाटील ठोंबरे मॅडम, महायुतीची चिंता आपण करायची गरज नाही. महाविकास आघाडी भक्कम आहे, महाविकास आघाडी भक्कम आहे. रुपाली ठोंबरे, काँग्रेस पक्षाची तुम्ही काळजी करू नका. काँग्रेस पक्ष हा भक्कमपणे उभा आहे. ईडी आणि सीबीआयच्या दबावाखाली भाजपच्या दावणीला बांधलेला अजित पवारांच्या राष्ट्रवादी सारखा काँग्रेस पक्ष नाहीये, हे लक्षात घ्या. काँग्रेस पक्ष हा विचारांवर चालणारा आहे. ईडी आणि सीबीआयच्या दबावाखाली मोदींच्या दावणीला बांधलेल्या अजित पवारांच्या पक्षाच्या लोकांनी हात पाखड करण्याची गरज नाही. महायुती आणि महाविकास आघाडी संदर्भात ठोंबरे पाटील ठीक आहे. रुपालीताई आणि कपिल डोके दोघांनाही माझी विनंती आहे, शांत व्हा. थोडा आपलं विषयांतर होत आहे, मूळ विषय बाजूला राहतोय. मूळ विषयाकडे मला यायचं आहे. दोन राजकीय विश्लेषक सुद्धा आपल्या सोबत आहेत, ते आपल्याला त्यांच्याकडून सुद्धा विश्लेषण जाणून घ्यायचं आहे. मी किरण तारे सरांकडे जातो. कोचरेकर सर सुद्धा जॉईन झालेत. किरण तारे सर, आत्ताचं महाराष्ट्रातलं राजकारण आणि युतीन आघाडी संदर्भातला संभ्रम याकडे तुम्ही कसं बघताय? तुमचा काय अंदाज आहे? ऐकता येत असेल तर यांनी ऐकलं पाहिजे. नवनाथ बन यांचं वक्तव्य. कपिल डोके, मी येतो ना, तुम्ही बोललात ना. कपिल डोके, तुमचं ऐका ना, तुमचं म्हणणं महाराष्ट्राने ऐकलं ना. मी परत तुमच्याकडे येणारच आहे. नवनाथ बन यांच्याकडे पण मला जायचं आहे, पण किरण तारे आणि कोचरेकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांचं पण विश्लेषण ऐकूयात ना. किरण तारे सर. नाही, काय प्रश्न मला कळलं नाही. इतक्या गोगाटामध्ये मला काहीच ऐकवलेलं नाही. माझा प्रश्न हा आहे की युती आणि आघाडीबद्दल सध्या महाराष्ट्रात संभ्रम आहे. कोण कोणासोबत जाणार याची काही शाश्वती आणि खात्रीनं त्याबद्दल सध्या काही सांगता येत नाही. तर आत्ताच्या राजकीय स्थितीबद्दल तुमचा अंदाज आणि तुमचं विश्लेषण काय? मला असं वाटतं की महायुतीने जरी जाहीर केलेलं असलं ते एकत्र जातील, तरी त्यांच्यातला सीट शेअरिंगचा फॉर्म्युला काय असेल किंवा कुठल्या पक्षाला कुठल्या महापालिकेमध्ये जास्त झुकतं माप द्यायचं याच्यावर सगळं गणित अवलंबून असणार आहे. विशेषतः मुंबई महापालिकेमध्ये समजा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये जर खूप जास्त प्रमाणात चढाओढ झाली, कारण आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेल्या माजी नगरसेवकांची संख्या ही 60 पेक्षा जास्त आहे. हे 60 नगरसेवक हे सतरंजी उचलायला आलेले नाही आहेत. त्यांना काहीतरी हवं आहे पक्षाकडून, त्यांना काहीतरी तिकीट लढायचंय, त्यांना तिकीट मिळवायचंय, निवडणूक लढायची म्हणून ते आलेले आहेत. त्या 60 पेक्षा जास्त नगरसेवकांना जर तिकीट मिळालं नाही तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जो काय उद्रेक होऊ शकतो त्याची कल्पना शिंदेना आहे. त्यामुळे ते त्या आधारावर भाजपशी बार्गेनिंग करणार हे तर उघड आहे. या बार्गेनिंग मध्ये भाजप कितपत त्यांना सॅटिस्फाय करू शकतो या सगळ्या गोष्टीवर मुंबई महापालिकेचा खेळ अवलंबून असेल. राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे अजित पवारांची, त्यांच्या पक्षाला मुंबईमध्ये काही फारसा स्कोप नाही. त्यामुळे दिलं तेवढं पदरात पडून घ्यायचं आणि शांत बसायचं असा त्यांचा मुंबईतला गेम प्लॅन असेल. मात्र ठाण्यामध्ये काय, कारण ठाण्यामध्ये तर शिवसेना वरचढ आहेत. ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं अस्तित्व देखील नाही महापालिका म्हणजे किंवा इतर संघटनेमध्ये देखील. पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती पण तिथे राष्ट्रवादी काँग्रेस तुल्यबळ आहे असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे तिथे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये सीट शेअरिंग होणार की मैत्रीपूर्ण लढत होणार या सगळ्या गोष्टींवर सगळा खेळ अवलंबून असेल. नागपूर सारखी महापालिका जिथे भाजपाला काही आव्हानच नाही, तिकडे काही अडचण असू शकत नाही. मात्र मुंबई, ठाणे आणि पुणे या 3 महानगरपालिका अत्यंत अडचणीच्या आहेत सीट शेअरिंगच्या संदर्भामध्ये, असं माझं याच्यातलं आकलन आहे. हा झाला महायुतीचा भाग. आणि महाराष्ट्र विकास आघाडीचा भाग, त्याच्याबद्दल चर्चा करता असं वाटतं की ज्या पद्धतीने काँग्रेसचे अत्यंत अनुभवी, अत्यंत धुरंधर आणि ज्यांना दिल्लीच्या राजकारणाचं वारं कुठल्या दिशेने वाहत आहे याची पुरेपूर जाणीव असते, अशा पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी गेल्या काही दिवसापासून एक गोष्ट सातत्याने लावून धरली आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की काँग्रेस महाराष्ट्र विकास आघाडीत राहीलच याची शाश्वती देता येत नाही.
त्याचप्रमाणे म्हणजे त्यांचा आकलन किंवा त्यांचा एक जो अंदाज आहे, राजकीय अंदाज, तो जर आपण गृहीत धरला तर काँग्रेसच्या भूमिकेबद्दल थोडी शंका असू शकते की काँग्रेस कदाचित वेगळी लढू शकते, महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये लढणार नाही, असा पण एक त्यांच्यातनं सूर निघतोय. उद्या समजा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली तर त्यांचा वेगळा पक्ष असेल, म्हणजे त्यांची वेगळी आघाडी असेल, त्यामुळे एका बाजूला महायुती, दुसऱ्या बाजूला ठाकरे आघाडी आणि तिसऱ्या बाजूला काँग्रेस, अशी पण एक लढत होऊ शकते. त्यामुळे काँग्रेसची भूमिका काय, आणि याच्यामध्ये गंमत अशी की मुंबईमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला काही स्थान नाहीये, शरद पवारांची पण नाही आणि अजित पवारांची पण नाही. त्यामुळे इथे राष्ट्रवादी काँग्रेस हा प्लेअरच नाहीये मुंबईमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेस प्लेअर आहे हा पुण्यामध्ये. पुण्यातलं गणित आणखी वेगळं असणार आहे. ठाकरे बंधूंची युती झाली तर पुण्यातलं चित्र काय असेल, नाशिक मधलं चित्र काय असेल, ठाण्यातलं काय असेल, हा पण फार मोठा इंटरेस्टिंग पॉईंट असणार आहे. पण मुख्य आपण सध्या ठीक आहे. फोकस करूया मुंबई, कारण मुंबई महापालिका ही प्रतिष्ठेची निवडणूक मानली जाते. हे जर म्हणायचं, हे जर आपण गृहीत धरलं असेल तर शिंदेची शिवसेना विरुद्ध भारतीय जनता पार्टी यांच्यातलं सीट शेअरिंग कसं होतं याच्यावर सगळा खेळ अवलंबून आहे. ठीक आहे. राजेश कोचरेकर सर, माझा हाच प्रश्न तुम्हाला आहे की ज्या काही संभाव्य युत्या आघाड्या आहेत आणि आत्ताची जी गणितं बांधली जात आहेत त्या सगळ्यांचा विचार करता महाराष्ट्रातलं चित्र तुम्ही कसं बघता? सौरभ, जर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एका गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल तर ते म्हणजे जी सर्वोच्च न्यायालयामध्ये निशाणीच्या संदर्भातली जी लढाई सुरू आहे ती कोण जिंकणार, ठाकरे की शिंदे? 20 ऑगस्टला त्याच्यावरती फैसला येणार की नाही येणार. बरोबर. जर ती निशाणी जर सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांना दिली तर या संपूर्ण निवडणुकीचं चित्र जे आहे ते बदललेलं असेल. आणि मग असं बदललेलं चित्र घेऊन ज्या वेळेला या निवडणुकीच्या रिंगणात हे दोन्ही नेते उतरतील त्यावेळेला मात्र खरा कस लागेल तो शिंदेचा. आता याच्यातलं एक सगळ्यात महत्वाचं जर आपण मुद्दा पाहिला तर शिंदेचं बलस्थान असलेल्या ठाण्यामध्ये जर भाजपने त्यांना पूर्ण मोकळीक दिली आणि ठाणे तुमचं, मुंबई आमची, अशा पद्धतीची जर वाटाघाटीची बोलणी करून ती यशस्वी झाली तर या निवडणुकीमध्ये खूप वेगळी रंगत असेल. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर ही निशाणी उद्धव ठाकरेंकडे गेली तर उद्धव ठाकरेंकडे गेलेल्या निशाणीवर उद्धव ठाकरे. पण कोचरेकर सर, यापूर्वी भाजप नेत्यांची वक्तव्य आपण बघितली तर ठाण्यात महापौर आपलाच बसवायचा अशी भूमिका रवींद्र चव्हाणांनी सुद्धा घेतली होती, जे आता प्रदेशाध्यक्ष आहेत भाजपचे. सौरभ, हे म्हणणं आपल्या पत्रकारांसाठी किंवा आपल्या अँकरसाठी आणि स्टुडिओमध्ये बसणाऱ्या लोकांसाठी बरोबर आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला फक्त त्यांचं एक विधान दिसतंय आणि ते विधान त्यांना एवढ्यासाठीच करावं लागतं की जिथे एखाद्या नेत्याचा एवढा मोठा रेटा आहे, शिंदेचं ठाण्यामध्ये असलेलं वजन किंवा याच्या आधी आनंदीगेंचं असलेलं वजन की ज्याच्या समोर बाळासाहेब ठाकरेंचंही ठाण्यातलं वजन कमी पडायचं, आता उद्धव ठाकरेंचं वजन कमी पडतंय आणि एकनाथ शिंदेचं वजन तिथे वाढलेलं आहे. हे काही आपण दुर्लक्षून चालणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये रवींद्र चव्हाण यांच्यासारख्या नुकत्याच झालेल्या किंवा नव्याने झालेल्या प्रदेशाध्यक्षाला हे बोलणं क्रमप्राप्त होतं की ठाण्यात महापौर आमचाच. अशी कधीही परिस्थिती नव्हती की ठाण्यामध्ये भाजपची ताकद इतक्या मोठ्या प्रमाणात असेल. आता फक्त प्रश्न एकच आहे की उद्धव ठाकरे यांच्याकडे ही निशाणी गेली तर याची सगळी एकूणच जी चित्राची रंगरंगोटी असेल ती वेगळी असेल. ठीक आहे. त्याच वेळेला जर समजा शिंदेंना मानाचं पान जर भाजप देऊ शकली आणि आता या 60 गेलेल्या नगरसेवकांना तर तिकीट मिळतील असं मला काही वाटत नाही. कारण इतक्या मोठ्या तिकीट जर समजा किंवा इतक्या मोठ्या जागा जर शिंदेंना दिल्या तर भाजपला जे स्वतःच्या बलबुद्ध्यावर किंवा स्वतःच्या प्रभावाखाली महापालिका आहे हे जे दाखवायचं आहे ते दाखवणं काहीच कठीण होऊ शकतं. मागच्या वेळेला त्यांनी 82 जागा जिंकलेल्या होत्या, त्यामुळे आता ते कदाचित 120 जागा जिंकण्यासाठी 150 ते 160 जागा लढवण्याचा प्रयत्न करतील आणि त्याच वेळेला युतीमध्ये ठिणगी पडेल. माझ्या एकूणच आकलनानुसार काँग्रेसचा ज्या वेळेला आपण विचार करतो की ज्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय आणि मुस्लिम दलित समाज आहे ते स्वतंत्रपणे लढणार आहेत. याचे म्हणजे अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी याला दुजोरा दिलेला आहे. कारण मुंबईत काँग्रेस स्वतंत्र आहे हा जर संदेश देशभरात जाऊ शकला, ठाकरेंबरोबर नाहीये काँग्रेस, तरच काँग्रेसला उत्तरेकडे होणाऱ्या निवडणुका किंवा यापुढे देशात होणाऱ्या निवडणुकांचा पेपर सोपा जाऊ शकेल असं एक चित्र आहे. आणि त्यामुळे हीच वेळ आहे उद्धव ठाकरेंपासून काहीसं बाजूला होण्याची. अर्थात काँग्रेसमध्ये या बाबतीमध्ये मतमतांतर आहेत.
मराठी भाषिक जे नेते आहेत ते उद्धव ठाकरेंबरोबर, विशेषतः वर्षा गायकवाड किंवा ज्योती गायकवाड यांच्यासारखे जे लोक आहेत ते ठाकरेंबरोबर राहण्याचा विचार करतायत. पण त्याच वेळेला नसीम खान, भाई जगताप किंवा इतर जे काही चरणजित सिंग सप्रांसारखे नेते आहेत किंवा जे उत्तर भारतीय नेते आहेत ते आपली ठीक आहे. स्वतंत्रपणे सर, मांडण्याचा तुम्ही- त्यांचा प्रयत्न. राजेश सर, तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडलाय. मला त्याच्याबद्दल कपिल ठोके यांच्याकडून उत्तर जाणून घ्यायला आवडेल. त्यानंतर मी नवनाथ बन आणि रुपाली ताईंकडे जातो. कपिलजी, तुम्हाला हे पटतंय का? कारण गेल्या काही दिवसांपासून आमचं सुद्धा हे निरीक्षण आहे की उद्धव ठाकरेंपासून काँग्रेस जाणीवपूर्वक 2 हात दूर राहत आहे. उद्धव ठाकरे यांनी मराठीचा राग छेडल्यामुळे काँग्रेस हे अंतर राखते का? नाही, असं काही बिलकुल नाही आहे. आम्ही महाविकास आघाडीमध्ये अत्यंत सक्षमपणे एकमेकांच्या पाठीशी आहोत. राजेश सर बोलत असताना राजकीय विश्लेषक म्हणून ते तशा पद्धतीचा विचार करू शकतात. कदाचित पत्रकारांचं ते आकलन असू शकते. परंतु एका निवडणुकीची तयारी करत असताना किमान समान कार्यक्रमावरती आम्ही महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे साहेब असतील, शरद पवार साहेब, आणि आमची तर जुनीच आघाडी होती, तर काही बोलायचा विषय नाही. परंतु किमान समान कार्यक्रमाचं पालन करताना आम्ही एकमेकांपासून कुठेही अंतर राखत नाही. त्यांचा अजेंडा ते त्यांच्या पद्धतीनं चालवत आहेत. पण अजूनही अशा म्हणजे कुठल्या तरी पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये फूट पाडायची, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक वेगळी लढायची, अशा पद्धतीची कुठलीही भूमिका अद्यापपर्यंत आम्ही घेतलेली नाही. त्यामुळे आम्ही सध्या एकत्र आहोत. ठीक आहे, उद्धव ठाकरे साहेब त्यांचा अजेंडा चालवत आहेत. तो अजेंडा जर किमान समान कार्यक्रमाला अनुसरून असेल, किमान समान कार्यक्रमामध्ये बसणारा असेल, आमच्या विचारधारेला कुठेही तडा न जाऊ देणारा असेल, तर निश्चित जे चाललंय ते सुरळीतपणे चालेल. पण राजकारणात काहीही होऊ शकतं हे आपण मान्य करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने जर निवडणुकीच्या वेळेपर्यंत किमान समान कार्यक्रम कुठेतरी फॉलो होताना दिसत नाही किंवा मग कपिल ठोके, मला एक सांगा, महायुतीतल्या नेत्यांचं आपण बघितलं तर बऱ्याचदा पडद्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, एकनाथ शिंदे यांच्यामध्ये औपचारिक किंवा अनौपचारिक संवाद होताना दिसतो. मग अशा पद्धतीचा संवाद महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये होतोय का? होत असेल तर तो आम्हाला अजून दिसलेला नाहीये. मग तुम्ही सांगा. होतो आहे, पण पडद्यामागे झालेले जे संवाद आहेत ते सातत्यानं मीडियावरती आले पाहिजे का? अनेकदा बैठका होतात. आता मध्यंतरी आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब उद्धव ठाकरे साहेबांना भेटलेत. संजय राऊत साहेब आमच्या कार्यालयात येऊन आमच्या अध्यक्षांना भेटून गेलेत. त्या अगोदर शरद पवार साहेबांना नेहमी सातत्यानं भेटी होत असतात. ह्या सगळ्या भेटी होतात, सगळं काही व्यवस्थित चाललंय. आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीची एकत्रितपणे बैठक झाली आता 8 दिवसा अगोदर. त्याला तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित होते. ग्राउंड स्तरावर सुद्धा नेते कपिल ठोकेजी, पडद्यामागे काय घडलंय सांगू नका तुम्ही, पण प्रश्न असा आहे की आम्ही विश्वास ठेवायचा कसा? कारण जेव्हा पडद्यासमोर इतका मोठा इव्हेंट होतो, मराठीच्या झेंड्याखाली 2 भाऊ एकत्र येतात, तेव्हा काँग्रेसचा एकही नेता नसतो. मग हे चित्र महाराष्ट्र बघतोच की. ठीक आहे, एखाद्या इव्हेंटला न जाणं म्हणजे आमची काही युती एखादा नाही, मराठीसाठीचा तो इव्हेंट होता, मराठीचा अजेंडा होता आणि मराठीच्या संरक्षणासाठी 2 भाऊ एकत्र येत आहेत असं वारंवार दोघांनी सांगितलं होतं की बिहारच्या निवडणुकांची भीती तुम्हाला वाटत होती, त्याच्यामुळे तुम्ही अंतर राखलंय सभेपासून. म्हणजे महाविकास आघाडीच्या कुठल्याही भूमिकेमध्ये राज ठाकरे साहेब येणार आहे अशा पद्धतीचा कुठेही हे नव्हता. तो 2 भाऊ त्यांनी कौटुंबिक कार्यक्रम होता, मराठीच्या मुद्द्यावर ते एकत्र आलेत. ते ठीक आहे, काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी जाणं योग्य वाटलं नाही, पण याचा अर्थ असा होत नाही की महाविकास आघाडी तुटलेली आहे, आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना सोडलेला आहे. तो इव्हेंट वेगळा होता. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात राज ठाकरे साहेब कुठे नव्हते. 2 भाऊ एकत्र येत असतील तर त्याला काँग्रेसनं पाठिंबा द्यावा असंही कुठे नव्हतं. आणि त्यांनी कुठे एकत्र येण्याचं सांगितलंय अजून? ते ठीक आहे, ते बोलतायत, पण त्यांनी कुठे अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत आमचा किमान समान कार्यक्रम उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांची शिवसेना फॉलो करेल तोपर्यंत आम्ही एकत्र आहोत. ओके, मला याच्यावरती नवनाथ बन यांचं उत्तर जाणून घ्यायला आवडेल, पण ब्रेकची वेळ झालेली आहे आपली. नवनाथ, तुम्ही काय उत्तर द्यायचं या सगळ्या गोष्टींवर, मुद्द्यावर बोलायचं ते तुम्ही ठरवून ठेवा. मी तुमच्याकडे ब्रेक नंतर येतो. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा जय महाराष्ट्र. संपूर्ण ठेवीची 100% गॅरंटी हवी आहे आणि 10% जास्त व्याजदरही? तर आताच भेट द्या 10 लाख सभासदांचा विश्वास म्हणजेच श्री रेणुका माता अर्बन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र 2047 साठी राज्य शासनाने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण सुरू केलं आहे. शेती, शिक्षण यासह विविध 16 क्षेत्रांवर व्हिजन डॉक्युमेंट तयार होणार.
नागरिकांनी सर्वेक्षणात आपले मत मांडण्यासाठी QR कोड स्कॅन करा. आलेल्या 7 प्रश्नांना प्रतिसाद द्या. सर्वेक्षणात 17 जुलै पर्यंत सहभागी होता येणार. या सर्वेक्षणात कोणतीही वैयक्तिक माहिती घेतली जाणार नाही. तुमचे उत्तर नक्की द्या विकसित महाराष्ट्रासाठी. पेट तपा, रोग तपा, सबको पता, फिर तुझको नहीं क्यों है पता. पेट तपा, रोग तपा, एक ही जगह. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं या खास चर्चेत पुन्हा एकदा स्वागत. महायुती आणि महाविकास आघाडी अशा पद्धतीनं आघाडी आणि युती याबद्दल सध्या राज्यात संभ्रम आहे आणि त्याचबद्दल आपण चर्चा करतोय आणि शक्यतांबद्दल सुद्धा आपण बोलतोय. राजकीय विश्लेषक आपल्या सोबत आहेत, काही पक्षांचे प्रतिनिधी सुद्धा आहेत. मला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्याकडे जायचे आहेत. नवनाथ बन, कपिल ढोके यांचं सगळं उत्तर तुम्ही ऐकलंय. किमान समान कार्यक्रमाचा त्यांनी उल्लेख केला, पण या किमान समान कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व आणि उद्धव ठाकरेंचं मराठी अस्मितेचं कार्ड हे सुद्धा काँग्रेसला मान्य होईल असं तुम्हाला वाटतं का? सौरभजी, काँग्रेसने वरळीतला कार्यक्रम हा कौटुंबिक कार्यक्रम आहे असं म्हणून घोषित करून टाकलं. त्याचा मराठीशी किंवा राजकारणाशी काही संबंध नाही असं कदाचित त्यांना म्हणायचं असेल. त्यांचा किमान समान कार्यक्रम काय आहे हे महाराष्ट्राने 2.5 वर्षामध्ये बघितलंय. उद्धव ठाकरे घरामध्ये होते, कशा पद्धतीने महाविकास आघाडीचा कारभार चालू होता आणि कशा पद्धतीचा किमान समान कार्यक्रम उभाटा गटाचा आणि त्यावेळेच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसने केला हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. महायुती म्हणून महाराष्ट्राचा विचार केला तर सातत्यानं आमचे तिन्ही नेते म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील किंवा अजितदादा पवार असतील, हे सातत्यानं सर्वांना समन्वय करून एकत्र घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. हे खरं आहे की स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची इच्छा ही आपली जास्तीत जास्त निवडणुकांमध्ये लढावं आणि जास्तीत जास्त जागा जिंकाव्या याबद्दलची अपेक्षा असते. परंतु तूर्त तरी आम्ही महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पुढे जात असताना सर्वांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याबद्दलची पावलं देखील आम्ही सातत्यानं टाकतोय. आपल्या माहितीसाठी या अधिवेशनाच्या काळामध्ये जवळपास 3 बैठका महायुती म्हणून झालेल्या आहेत आणि त्या तिन्ही बैठकांमध्ये तिन्ही पक्षाचे महत्वाचे नेते उपस्थित होते आणि या तिन्ही बैठकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कशा पद्धतीने एकत्रित जाता येईल, कशा पद्धतीने जागा वाटप करता येईल याबद्दलची चर्चा देखील. नवनाथ बन, शिवसेनेच्या बैठकीत संजय शिरसाट यांनी मांडलेली एक भूमिका सध्या चर्चेत आहे. त्यांनी म्हटलं की स्थानिक पातळीवर जर निर्णय घेतले तर युती होणार नाही. संजय शिरसाट म्हणतायत असं नाही. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना नेत्यांना समजून सांगण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टी अतिशय शिस्तबद्ध पक्ष आहे. समजा मुंबईमधनं सांगितलं की नागपूरमध्ये युती करायची किंवा अमरावतीमध्ये युती करायची आहे, ठाण्यामध्ये युती करायची, तर भारतीय जनता पार्टीचा कुठलाही कार्यकर्ता किंवा नेता त्याबद्दल आपलं वेगळं मत सांगणार नाही. तो शीर्षस्थ नेतृत्वाचं ऐकेल. तसंच अजितदादांकडे आहे, तसंच एकनाथजी शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे आमच्या पक्षामध्ये एक शिस्त आहे आणि आमच्या पक्षामध्ये दिल्लीतनं आणि महाराष्ट्रातनं कोऑर्डिनेशन समन्वय अतिशय उत्तम केला जातो. त्यामुळं त्याबद्दलचा गोंधळ किंवा त्याबद्दलचा संभ्रम अजिबात होणार नाही. माझे मित्र राजेशजी कोचरेकर आणि किरण तारे यांनी ज्या पद्धतीचं विश्लेषण केले की ठाण्यामध्ये काय होईल, मुंबईमध्ये काय होईल, तर हे दोन्ही प्रश्न दोन्ही नेते एकमेकांसोबत बसून नक्कीच त्या सॉल्व्ह करतील. आपल्याला आठवत असेल विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी देखील अशाच पद्धतीची चर्चा रंगली होती की कोकणामध्ये कशा पद्धतीचं सीट शेअरिंग होणार, मुंबईमध्ये कशा पद्धतीचे सीट शेअरिंग होणार, विदर्भामध्ये भाजपची ताकद आहे मग तिथे इतर पक्षांना स्थान मिळेल का, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये अजितदादांची ताकद आहे तिथं कशा पद्धतीचं सीट शेअरिंग होणार, अशा पद्धतीचे अनेक विश्लेषण केले होते. परंतु आपल्याला आठवत असेल आमचे तिन्ही नेते एकत्र बसले आणि त्याने एक फॉर्म्युला काढला आणि त्या फॉर्म्युलाचा फायदा असा झाला की विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची धुळधाण उडाली, काँग्रेसची वाताहत झाली, उबाटा गटाची वाताहत झाली आणि महायुती मोठ्या प्रमाणामध्ये विजयी झाली. येणाऱ्या निवडणुकीत देखील आम्ही तिन्ही पक्ष एकमेकांना समन्वयाने घेऊन एकत्र बसू आणि अशा पद्धतीचं प्लॅनिंग करू की सर्व महापालिकेमध्ये महायुतीचा झेंडा फडकला जाईल. कारण महाराष्ट्रातील जनता ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नेत्यांसोबत आहे.
ठीक आहे रुपाली, तो तुम्हाला वाटतं का की भाजप खरंच समसमान वाटा देईल, समसमान जागा तुम्हाला देतील? कारण आता मुंबई सारख्या महापालिकेचा जर आपल्याला विचार करायचा झाला तर तिथं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद तितकीशी नाहीये आणि भाजप सारखा मोठा पक्ष की ज्याची उद्धव ठाकरेंसोबत चांगले संबंध असताना सुद्धा त्यांनी वेगळं लढण्याचा निर्णय घेतला होता, ते राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षाचा विचार करतील मुंबई महापालिका निवडणुकीत? एक लक्षात घ्या, तुमचा हा प्रश्न तुम्ही तुमच्या ह्याच्यातनं जरी विचारलेला असेल तरी महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि एनसीपी ठीक आहे. हे आमचे यातील वरिष्ठ नेते खरंच समन्वयाने काम करत आहेत. त्याच्यामुळे कोणाला किती जागा येणार मी मगाशी त्याच्यासाठीच म्हणलं की आमचे वरिष्ठ नेते जे ठरवतील ते आम्ही करणार आहोत. आमचे जे काँग्रेसचे सहकारी बंधू आहेत हे ऐकून घ्यायला तयार नव्हते. त्यांनी त्यांच्या महाविकास आघाडीचा फॉर्म्युला सांगितला. आम्ही म्हणलोच नाही महाविकास आघाडी वेगळी का झाली, का ते मराठीच्या मुद्द्यासाठी का नाही गेले. मुळामध्ये ठाकरे बंधू जे दोन्ही एकत्र आले हे कुठल्या कौटुंबिकसाठी नव्हते आले. दोन पक्ष यांनी मराठीसाठी त्यांची जी सभा घेतली होती त्याच्यासाठी काँग्रेस का नाही गेला हा एक प्रश्न होता. बरं असो, तुम्ही आमच्याकडे बघण्यापेक्षा महाविकास आघाडीचा तुमचा काय जो समान किमान जो काही तुमचा विचार आहे तो तर त्यांनी फॉलो केला पाहिजे. राहिला विषय अजितदादांवर काय केले होते आरोप काय नाही, काँग्रेसमधले आजही नेते हे आमच्याकडे येतात किंवा भाजपकडे जातात किंवा शिवसेनेच्या शिंदे साहेबांकडे जातात. हे ते काँग्रेस रोखू शकणारे की आहे का याचं उत्तर पहिलं त्यांनी द्यावं. आणि राहिला विषय महायुतीचा तर नवनाथ भाऊ यांनी जे सांगितलेलं आहे, आमचे वरिष्ठ नेते बसून ज्या पद्धतीने तिन्ही नेते आम्हाला आदेश देतात त्या पद्धतीने अत्यंत समन्वय साधत आमचं चांगलं चाललेलं आहे. आणि आम्ही आत्ताच्या घडीला पुणे म्हणजे महानगरपालिका ही एकत्रित लढणार म्हणून सांगितलेली आहे. राहिला कार्यकर्त्यांचा विषय तर मग त्याच्यामध्ये जे काही निर्णय करतील ते आमच्यावर बांधील असतात आणि आम्ही आदेशाला बांधील आहोत. आम्ही त्याप्रमाणे काम करतो. त्याच्यामुळे महायुतीमध्ये आता लढणार हे जे काही आमच्या महायुतीने जाहीर केलेलं आहे त्याच्यानुसार प्रत्येक पक्ष आपल्या मजबूतीसाठी कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत. ठीक आहे रुपाली ताई, जेव्हा तुम्ही महायुतीबद्दल बोलता तेव्हा तुम्ही काँग्रेसचा उल्लेख केला आता 2-3दा आणि त्यात तुम्ही म्हणाला तुम्हाला असं म्हणायचं आहे की काँग्रेस सध्या लढण्याच्या स्थितीतच नाहीये किंवा काँग्रेस सोबत तुमची खरी लढाईच नाहीये? नाहीच आहे मुळामध्ये. कारण का आम्ही लक्षात घ्या, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवशाहू फुले या विचारावर चालते. जेव्हा आमची भाजपची महायुती झाली तर भाजपची एक विचारधारणा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमची विचारधारणा आहे, शिंदेची एक विचारधारणा आहे. तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्तेसाठी जर त्यांचा कार्यक्रम विचारांनी ते एकत्र आलेले आहेत तर आघाडीला त्रास कशाचा होतोय तर यांचं एकत्र कसं पटतं. मग यांनी असं काय म्हणले, मग शिंदेच्या आमदारांनी असं का म्हणले. अहो कुणी तीन पक्ष वेगवेगळ्या विचारधारणेची एकत्र आल्यानंतर कुठला तरी आमदार काही बोलल्यानंतर वरिष्ठ नेते आमचे बसलेले आहेत ते त्यांना सांगतात. त्याच्यामुळे आमच्या महायुतीमध्ये तरी कुठलीही आलबेल नाही किंवा यांच्या आघाडीसारखं एकाचं तोंड इकडं एकाचं तोंड तिकडं असंही नाही. हे आमच्या कृतीतनं दिसतंय. महाविकास आघाडीने त्यांच्या कृतीतनं दाखवावं. आमच्यावर बोट ठेवण्यापेक्षा आपण विरोधक म्हणून किती सक्षमपणे काम करतोय हे तरी जनतेला दाखवून द्यावं. का फक्त आमचं कसं वेगळं होईल का आमच्यामधला आमदार काय म्हणला हे सांगण्याचं विरोधकाचं काम नाहीये ना. जनतेची कामं किंवा आम्ही सरकार म्हणून जर कुठे चुकत असू कुठे कमी पडले असो तर आम्हाला निश्चित विरोधकांनी सांगावं. आम्ही आमच्या सर्वसामान्य जनतेसाठी महायुती म्हणून खंबीरपणे उभे आहोत. ठीक आहे कपिल डोके, द्या उत्तर. मुळात महायुती एकत्र आम्ही आहोत, आमच्याकडे लक्ष देऊ नका अशा पद्धतीचं वक्तव्य रुपालीताईंनी केलं. तुम्ही एकत्र राहिले पाहिजे, आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. आम्हाला काही तुमच्यात वेगळं करण्यात कुठेही इंटरेस्ट नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी जे आता मला पूर्ण बोलू द्या, मी तुमच्या मधात एक शब्दही बोललेलो नाही. आपल्याला जर दोघांनाच भांडायचं असेल तर त्या पद्धतीनं सुद्धा आपण भांडू शकतो, पण मला पूर्ण बोलू द्या. मुळात भारतीय काँग्रेस बोलले नाही भाऊ बोला. मुळात काँग्रेस बद्दल आमची लढत नाही, काँग्रेस आम्हाला काही वाटत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य रुपालीताई आता करत होत्या, मी ते ऐकत होतो. मुळात सौरभजी भारतीय जनता पार्टीनं विधानसभेच्या आणि लोकसभेच्या आधी म्हणजे मागच्या 2.5 वर्षामध्ये सुरुवातीला एकनाथ शिंदे साहेब, त्यानंतर अजितदादा
यांना सोबत कशासाठी घेतलं याचा सुद्धा सगळा महाराष्ट्रातलं एखादं लहान पोरग सुद्धा याचं उत्तर देऊ शकेल की भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे सत्तेत येण्याचा कॉन्फिडन्स नव्हता. त्यांना कुठल्याही पद्धतीनं उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना फोडून त्यातली लोक पाहिजे होती, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी सोडून त्यातली लोक पाहिजे होती. या एका विशिष्ट उद्देशाने या लोकांना सोबत घेतलेला आहे. आता भारतीय जनता पार्टीचा जो महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याचा उद्देश आहे तो पूर्ण झालेला आहे. म्हणजे या दोघांपैकी एखादा जरी पूर्णपणे निसटून गेला किंवा एखाद्याला सळो की पळो करून सोडून दिलं तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीला काही फरक पडत नाही. म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर भाजपची लोक रोज आपण बघत असाल की शिंदेच्या आमदाराचं एक एक प्रकरण समोर येते. रोज शिंदेचा एखादा आमदार बदनाम होतो. आपण जर पाहिलं असेल तर शिंदेचे मंत्री रोज बदनाम होतात. आपण जर पाहिलं असेल तर अजितदादाचे मंत्री रोज बदनाम होतात. भारतीय जनता पार्टीच्या एका मोठ्या मंत्र्यावर प्रचंड मोठा आरोप होऊन सुद्धा ते प्रकरण तात्काळ दाबलं गेलं. यांना कुठल्याही परिस्थितीत या दोघांची आता कुठली गरज राहिलेली नाही. हे दोघं त्यांना चिटकून आहेत की बाबा आम्हाला आता वाचवा. आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत ज्या काही जासूस्या केल्या असतील, ज्या काही भारतीय जनता पार्टीनं क्लुप्त्या वापरल्या असतील त्यातून ते विधानसभेमध्ये निवडून आले. आता त्याच्यावर एक मोठा विषय चाललाय, तो एका वेगळ्या चर्चेचा विषय आहे की कशा पद्धतीने विधानसभेची निवडणूक जिंकले, कशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या लोकांना आमिष दिली, कशा पद्धतीनं व्यवस्थेचा गैरवापर केला. अशा पद्धतीची परिस्थिती मला पूर्ण करू द्या नवनाथजी, मला पूर्ण करू द्या नवनाथजी, मला पूर्ण करू द्या. तुम्ही ज्या पद्धतीनं नवनाथजी तुम्ही वेळप्रसंगी खोटे बोलता, ज्या पद्धतीनं काय झालं लाडकी बहीण योजनेचं, कुठे दिले 2100 रुपये, कुठे दिले 2100 रुपये, कुठे केली कर्जमाफी, कुठे केली कर्जमाफी, काय झालं 2100 रुपयाचं, कशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या लोकांना फसवून तुम्ही सत्तेमध्ये आला आहात, कशा पद्धतीनं एकनाथ शिंदेचा अजित पवारांचा गैरवापर केला याचा उत्तर सुद्धा दिलं पाहिजे. याचं सुद्धा उत्तर दिलं पाहिजे. याचं सुद्धा उत्तर दिलं पाहिजे. नवनाथ योजना सुरू केली, लाडक्या बहिणीच्या माध्यमातून लोकांना फसवलं. संविधान तुमच्या लोकांनी होती ना. मला वाटतं एकेकानी बोलूयात म्हणजे मुद्दा आपला प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. एकेकानी बोलूयात. कपिल ढोके तुम्ही तुमची बाजू मांडली, नवनाथ बन यांचं उत्तर घेऊयात. त्यानंतर किरण तारे सर पण आहेत आणि कोचरेकर सर पण आहे. मला त्यांच्याकडे पण जायचंय, बऱ्याच वेळापासून चर्चेत ते सहभागी झालेत. नवनाथ बन अगदी थोडक्यात मुद्दा मांडा, आता आपली चर्चेची वेळ संपत आली आहे. नवनाथ, काँग्रेसची अवस्था आहे, ऐकून घ्या आता ऐकून घ्या, ऐकून घ्या. तुमच्यासारख्या खोट्या फसवणुकीचे धंदे काँग्रेसने केलेले नाही. लक्षात घ्या. नवनाथ पण लक्षात वाटत नाही. काँग्रेस तुम्हाला या मातीत गावल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या पक्षाचा मायनाट या मातीत काँग्रेस केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. नवनाथ पण विधानसभेला खोटे आमिष देऊन, खोटे आश्वासनं देऊन ईव्हीएम मध्ये घोळ करून आम्ही सत्तेत आलेलो मिळत नाहीये. सगळं मिळते. लोकांच्या गैरवापर करणं ही तुमची ताकद आहे. लोकांच्या सोबत राहतो आणि लोकांची अहो, सेवा नवनाथ करतो. पण त्यामुळे ऐकायला लोकांनी शिका. आम्हाला मध्येच निवडून बोलू दिले. नका. घरात बसून मला बोलू द्या. तुम्ही आता एवढा वेळ झाला सगळे तुमचंच ऐकतात. हो, माझ्या मदत का म्हणता? तुमची टर्न आहे का? तुमची टर्न आहे का? कसं काय बोलताय तुम्हाला? सौरभजी, हा काय शिष्टाचार आहे? यांचा टर्न आहे का तुम्हाला? कपिलजी, कपिल ढोके ऐका ना, नवनाथ बन काय म्हणतात ऐकूयात ना आपण. तुम्ही बोलत असताना बाकी मध्ये कोणी बोललं का? मग नवनाथ बन काय म्हणतात आपण ऐकूयात. तुमच्याकडे येतो ना परत. हा नवनाथ बोला, थोडक्यात बोला, वेळ संपत आली आहे चर्चेची आपली. काँग्रेसची वाताहत सुरू आहे. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये समन्वय नाहीये. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल यांचा समन्वय नाहीये आणि ज्या पद्धतीने काँग्रेसची गळती लागलेली आहे, काँग्रेसचा रोज नेता भारतीय जनता पार्टीमध्ये कधी अजितदादांसोबत, कधी एकनाथ शिंदेसोबत जायला तयार आहे. यांच्याकडे नेतृत्व नाही. यांच्याकडे राहुल गांधी सारखा अकार्यक्षम नेता आहे. आतापर्यंत अनेक निवडणुकांमध्ये यांचा पराभव झाला. बिहारच्या निवडणुकीमध्ये देखील यांचा पराभव होणार आहे आणि महाराष्ट्रातले मुद्दे उचलण्यासाठी यांचा नेता नाहीये. राहुल गांधीला महाराष्ट्रामधले ऐकून घ्या. राहुल गांधीला महाराष्ट्रातील मुद्दे उचलावे लागतात. हर्षवर्धन सत्पाल किंवा इतर नेते एकही मुद्दे उपस्थित करू शकत नाही. म्हणून यांना राहुल गांधींना महाराष्ट्रात आणून बोलावं लागतं. महाराष्ट्रातल्या विधानसभेत काय झालं याबद्दल बोलण्यासाठी राहुल गांधींना आयात करावं लागतं. ही अवस्था काँग्रेसची आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणून आम्ही सामोरं जाणार आहोत. एका घराण्याची चाकरी करणाऱ्या पक्षाला ब्लॅकमेलिंग करता. ब्लॅकमेलिंग, भ्रष्टाचारी लोकांचा पक्ष भाजप आहे. किती भ्रष्टाचारी लोक आपण पक्षात घेतले त्याचं सुद्धा उत्तर दिलं पाहिजे. काय तर नेते आम्हाला भ्रष्टाचार लपवण्यासाठी तुमच्याकडे येऊन बसतात. ठीक आहे.
हे का सांगत नाही? ठीक आहे, काही तांत्रिक कारणामुळे नवनाथ बन यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीयेत. कपिल डोके तुम्ही सुद्धा बोललात, नवनाथ बन यांची बाजू आपण जाणून घेतली आहे. आता अगदी थोडक्यात मी रुपाली ताईंची कमेंट घेतो आणि किरण तारेसर यांच्याकडे एक महत्वाचा प्रश्न घेऊन जातो. रुपाली ताई, तुम्ही हात वर केला होता, बोला. नाही, मुळामध्ये काँग्रेस जे आकाव तांडवनी एवढं बोलतायत, तुम्ही मला विचारला की तुमची काँग्रेसची कॉम्पिटिशन नाहीये, तर मी नाही म्हणलं त्याच्यावर डोके भाऊ एवढे चिडतायत का? आणि कुणी भ्रष्टाचार केला? 7 वर्ष तुमची सत्ता होती, 7 वर्षामध्ये तुम्हाला पाय उतार व्हावं लागलं. जर सत्तेच्या राजकारणामध्ये कोण एकत्र आलं तर तुम्हाला त्रास होण्याचं कारण काय? याच अजितदादांबद्दल महाविकास आघाडीमध्ये असताना तोंड भरून गोड भरून बोलत होते, परंतु त्याच अजितदादांनी भाजप सोबत सत्तेत जाण्याचा जेव्हा विचार केला तेव्हा यांना अडचण आली. त्याच्यामुळे मुळामध्ये काँग्रेसवर कुणाचाही विश्वास राहिलेला नाहीये. आम्ही जे महायुतीमध्ये गेलेलो आहोत तो आमच्या जनतेच्या मागणीवरनं, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी. आता जो काही पक्ष फोडलेत असं जे डोके म्हणतायत, तर त्याची सगळी प्रलंबित सुप्रीम कोर्टामध्ये आहे. त्याचा जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत काँग्रेसला काहीही बोलण्याचा अधिकार नाही. ज्यावेळी त्याचा निकाल लागेल त्याच्यावर त्यांनी बोलावं. आम्हीही कोर्टात गेलेलो आहोत. बरं, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह हे माननीय अजितदादांना मिळालेलं आहे, त्याच्यामुळे कोर्टाने ती मान्यता दिलेली आहे. काँग्रेस म्हणतो म्हणून पक्ष फुटला किंवा आमच्यावरनं त्यांनी जी काय त्यांची पोळी भाजायची आहे ती भाजू नये. काँग्रेस पक्ष म्हणून तुम्ही लोकांमध्ये काय जाता हे त्यांनी तुमच्या माध्यमातून लोकांना सांगितलं पाहिजे. ठीक आहे रुपाली ताई. किरण तारे सर, माझा एक प्रश्न तुम्हाला महत्वाचा आहे. थोडीशी आपली चर्चा वेगळ्या मुद्द्यांवर गेली, ती बऱ्याच अनुषंगाने एकदम टिपिकल राजकीय चर्चा झाली. पण महाविकास आघाडी आणि महायुती असं दोघांचं आपल्याला कंपॅरेटिव्हली अनालिसिस जर करायचं असेल तर महायुतीचे नेते मात्र एकसंध एकत्र दिसत आहेत. हाती सत्ता सुद्धा आहे, केंद्रात सुद्धा सरकार आहे. पण महाविकास आघाडीचे नेते आणि 3 पक्ष मात्र तितकेसे एकत्र सध्या दिसत नाहीये. आणि त्याचं ताजं उदाहरण म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची सभा. मग महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडी थोडीशी विखुरलेली वाटते का अधिक तुम्हाला? मला असं वाटतं की महाराष्ट्र विकास आघाडीचे 2 प्रमुख घटक जे आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, या दोन्ही पक्षांचा स्वभाव असा आहे की ते चर्चेचं गुऱ्हाळ शेवटपर्यंत चालतं. म्हणजे निवडणुकीचा फॉर्म भरायची वेळ येईपर्यंत त्या पक्षांमध्ये चर्चा होत असते. आणि हे आत्ताच नाहीये, हे गेल्या 20-30 वर्षापासूनची हीच पद्धत आहे. त्यामुळे महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते एकत्र दिसत नाहीत म्हणून त्यांचं काहीतरी वेगळं होईल आणि युतीचे नेते एकत्र दिसत म्हणून तर खूप काही चांगलं होईल असा निष्कर्ष आत्ता काढणं फार अवघड आहे. आणि सुदैवाने असं आहे किंवा इतर राजकीय नेत्याचे दुर्दैवाने असं आहे की मी सगळे पक्ष कव्हर केलेले आहेत. सगळ्या पक्षांमध्ये माझे सोर्सेस आहेत आणि माझे सोर्सेस मला असं सांगतायत की भारतीय जनता पार्टीचा जो सामान्य कार्यकर्ता आहे त्या सामान्य कार्यकर्त्याला भाजपने मुंबईमध्ये एकटं लढावं असं वाटतं आहे. त्या कार्यकर्त्यांची भावना ही आहे. भारतीय जनता पार्टीचा जो खंबीर कार्यकर्ता आहे त्याला वाटतं की एकनाथ शिंदेना किंवा अजित पवारांच्या पक्षाला सोबत घेऊ नये. हीच भावना अजित पवारांच्या पक्षाची पुण्यामध्ये आहे आणि हीच भावना एकनाथ शिंदेच्या पक्षाची ठाण्यामध्ये आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षांमध्ये वरवर जरी चांगलं दिसत असलं तरी आतमध्ये काय घडतंय, कार्यकर्त्यांच्या मनात काय जो सगळा असंतोष आणि उद्रेक होणार आहे त्याची पण काळजी घेतली पाहिजे या पक्षाच्या नेत्यांनी. आता भलेही दोन्ही पक्षांचे प्रवक्ते टेक्निकली पॉलिटिकली खूप योग्य बोलत असतील, करेक्ट बोलत असतील की वरिष्ठांचा आदेश येईल त्याप्रमाणे ते करणार, हे पॉलिटिकली करेक्टनेस आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जे चाललंय ते वरिष्ठांच्या मनामध्ये जे चाललंय त्याच्या संपूर्णपणाने विपरीत आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा एक मुद्दा जो आपण सातत्याने म्हणतो की ठाकरे बंधू एकत्र आले तर काय होणार आणि त्या मराठीच्या सभेमध्ये काय होणार, काय झालं असतं, काँग्रेस का नाही गेली. तर काँग्रेसच्या वतीने कोणी मोठा नेता गेला नव्हता हे बरोबर आहे, पण काँग्रेसचे माजी खासदार तिकडे होते, राज्यसभेचे खासदार डॉक्टर बालचंद्र मुणगेकर ते काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून तिकडे होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गेले नाहीत म्हणून काँग्रेसचा नेता नव्हता असं म्हणणं जरा धाडसाचं ठरेल. किरण तारे सर, काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी किंवा काँग्रेस नेत्यांनी असं नाही म्हटलंय. बालचंद्र मुणगेकर एक विचारवंत म्हणून तिथे होते किंवा सामाजिक क्षेत्रातली एक धुरीण व्यक्ती म्हणून तिथे होते. ठीक आहे, आता काय ते काँग्रेसचे हे आर्ग्युमेंट काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी केलेलं नाही, त्यांनी मान्य केलंय की आमचा कुठलाही नेता तिथे नव्हता. त्यांच्या नावापुढे काँग्रेसचे माजी खासदार आहे, टाळता येणार आहे का, ते पोचता येणार आहे का, नाही येणार आहे. या उलट ज्या भारतीय जनता पार्टीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला, ज्या भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांनी पुढाकार घेऊन राज्यगीत तयार केलं, जे राज्यगीत त्या मेळाव्यात वाजवण्यात आलं, त्या भारतीय जनता पार्टीचा कोणीही प्रतिनिधी
विचारवंत म्हणून, सामाजिक कार्यकर्ता म्हणून, मराठी प्रेमी म्हणून त्या मेळाव्याला गेला असता तर त्या अख्ख्या मेळाव्याची हवाच निघून गेली असती. सगळं क्रेडिट भारतीय जनता पार्टीला घेता आलं असतं. त्यांनी ती संधी का गमावली मला माहित नाही. म्हणजे हे माझं अनालिसिस आहे. त्यांना काहीतरी वेगळं वाटत असेल, ठीक आहे. भाजपच्या नेत्यांनी वेगळा विचार केला असेल. महापालिकेच्या निवडणुकीचा विचार करता माझं असं अजूनही स्पष्ट मत आहे की वर दिसतं तेवढं सोपं नाही आहे. आतमध्ये बरीच खतखत आहे. जी खतखत महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये आहे तेवढीच महायुतीमध्ये पण आहे. सगळा खेळ कुठे येणार आहे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की गेली जवळपास 3.5 ते 4 वर्ष सरासरी महाराष्ट्रामध्ये कुठलीही निवडणूक झालेली नाहीये. ठीक आहे. 4 वर्ष महाराष्ट्राची लिडरशिप मागे फेकली गेलेली आहे. प्रत्येकाला निवडणूक लढायची आहे. प्रत्येक जण तयार आहे आणि त्याला जर ती निवडणूक लढायला मिळाली नाही, त्याला अपेक्षित प्रमाणे काही मिळालं नाही तर बंडखोरी होणं हा तर फार किरकोळ मुद्दा झाला. याच्या पुढे सुद्धा जाऊन काहीतरी वेगळं घडू शकतं महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांच्या मनात जे सगळं काय चाललंय त्याचा अंदाज घेऊन फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत या चर्चा सुरू राहतील. तोवर नक्की काही फायनल होईल असं मला वाटत नाही. ठीक आहे. पण आता आपल्या चर्चेत सहभागी झालेले सगळ्या पक्षांचे प्रतिनिधी मात्र ठाम आहेत की महायुती किंवा महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही या निवडणुकांना सामोरं जाऊ. ते या बाबतीत आशावादी आहेत. अर्थात सगळ्यांचं लक्ष आणखी एका गोष्टीकडे आहे, ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती होते का? कारण उद्धव ठाकरे वारंवार टाळीसाठी हात पुढे करतायत, पण राज ठाकरे मात्र टाळी द्यायला तयार नाही. अर्थात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा हा नियम लागू होतो. कोण कोणाला टाळी देतं आणि कोण कोणाला टाळतं हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो की आपण या चर्चेसाठी वेळ काढलात, चर्चेत सहभागी होत, तुमची भूमिका तुम्ही मांडलीत त्यासाठी. यासह या चर्चेत इथेच थांबूयात. पाहत रहा जय महाराष्ट्र.